नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी योगेश गाडे, संचालक बीजी एज्युकेअर कन्सल्टन्सी, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, एमबीबीएस बीडीएस ची प्रिव्हिजनल मेरिट लिस्ट रात्री 12 ते 12:10च्या दरम्यान सीईटी सेलने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केलेली होती. तरी सर्व विद्यार्थ्यांनी प्रिव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपली एसएमएल, त्याच्यानंतर आपली कॅटेगरी रँक चेक करून घ्यावी. त्यानंतर आपल्या प्रिव्हिजनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर आपल्या नावामध्ये कुठेही स्पेलिंग मिस्टेक आहे का, आपल्या आई वडिलांच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे का, कॅटेगरी वगैरे सगळं व्यवस्थित आहे का, सगळं बघून घ्यावं. त्याच्यानंतर काही दुसरे प्रॉब्लेम असेल तर तेही चेक करून घ्यावं. त्याच सोबत जसं प्रिव्हिजनल मेरिट लिस्ट सोबत सीईटी सेलने आणखी 2 लिस्ट अपलोड केलेले आहे. त्यात एक रिजेक्टेड स्टुडंटची लिस्ट देखील सीईटी सेलने त्यांच्या ऑफिशियल पोर्टलवर अपलोड केलेली आहे. आता रिजेक्टेड सीईटीची जी लिस्ट आहे, तर त्याचा विषय असा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी एनसीएल म्हणजे ज्याला आपण नॉन क्रिमिलियर म्हणतो, तर नॉन क्रिमिलियरचा प्रॉब्लेम असणाऱ्या स्टुडंटला किंवा नॉन क्रिमिलियर ज्याच्याकडे नाहीये, त्यांनी पावती अपलोड केलेली आहे, रिसिप्ट अपलोड केलेली आहे, त्या विद्यार्थ्यांना रिजेक्टेड कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. वरतून ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी नाहीये, व्हॅलिडिटी नसल्यामुळेही ते विद्यार्थी रिजेक्टेड याच्या कॅटेगरीमध्ये गेलेले आहे. फक्त त्यांनी ओबीसी आणि एससीबीसी या दोनच कॅटेगरीवाल्या विद्यार्थ्यांना जी व्हॅलिडिटीची रिसिप्ट आहे ती अपलोड करण्याची परवानगी दिलेली होती आणि त्यांचंच फक्त प्रिव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेले आहे. बाकी जी कॅटेगरी आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे ज्यांचे व्हॅलिडिटीचे प्रॉब्लेम आहे त्या विद्यार्थ्यांचं रिजेक्टेड कॅटेगरीमध्ये त्यांना म्हणजे त्यांचं त्या रिजेक्टेड कॅटेगरीमध्ये नाव आलेलं आहे, तेही चेक करून घ्या. आणि आता पुढची गोष्ट जी आहे की नोटीस नंबर 9 मध्ये सीईटी सेलने रात्रीच नोटीस नंबर 9 देखील म्हणजे सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपलोड केलेली आहे. तर त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं आहे की ग्रेव्हियन्स मध्ये जे आपल्याला नॉन क्रिमिलियरचा प्रॉब्लेम होता, तो नॉन क्रिमिलियरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, आणि त्यांनी नॉन क्रिमिलियर साठी डॉक्युमेंट अपलोडचं ऑप्शन दिलेलं आहे. तर ते डॉक्युमेंट अपलोडचं ऑप्शन तुम्ही चेक करा आणि तिथे तुमचे डॉक्युमेंट अपलोड करा. याच्या व्यतिरिक्त अजून काहीही प्रॉब्लेम असला तरी तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता, आणि जर काही अजूनही क्वेरी असली तर तुम्ही ऑफिसलाही व्हिजिट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता जे तुमच्या समोर पुढील प्रॉब्लेम आहे ते आहे की ह्या आपल्या रँकवर किंवा आपल्या एसएमएल वर कुठलं कॉलेज वगैरे लागणार, साधारणतः कोणत्या कॉलेजचा किती कटअप राहील. तर याबद्दल सविस्तर मी व्हिडिओ रात्री बनवणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर आपले नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग प्रोसेसची पूर्ण काउन्सिलिंग प्रक्रिया समजून येईल आणि कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही वंचित राहणार नाही. धन्यवाद.